इष्टदेवता भगवान सिद्धेश्वरजी यांच्या पवित्र अंगणामध्ये कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संजीवन समाधिस्थ माऊली यांच्या सान्निध्यात स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असणारी आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेसाठी उपस्थित श्रोते सज्जन, भाविक भक्त, लहान थोर, माता भगिनी या सर्वांच्या चरणी विनम्र भावाने प्रणाम करून आपण आपल्या सेवेला सुरुवात करूया। सेवेचा विषय आहे राजविद्या राजगुह्य योगो नाम नवमो अध्याय। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अतिशय महत्त्वाची गोष्ट जी सगळ्यापासूनच राखून ठेवलेली होती, जे न सांगेची माते देवकीसी, जे न सांगेसी बंधू बळी भद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी बोलत। देवी एवढी लक्ष्मी जवळीक, परी तेही न देखे या प्रेमाचे सुख, म्हणून कृष्ण स्नेहाचे बीक यातेच याते। अर्जुनासाठीच यातेची म्हणजे या जगदीश्वराचे प्रेम, येत दिसतसे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले। गुह्यातलं गुह्य असणारं ज्ञान, आपला ऐश्वर्य योग भगवान अर्जुनासाठी सांगत आहे। परंतु काय करावं, जे अज्ञानी लोक आहेत, मूढ आहेत, अविवेकी आहेत, माझ्या ऐश्वर्य योगाला ते जाणत नाहीत आणि म्हणून त्यांची सगळ्या बाजूनेच फटफजिती होती महाराज, सगळ्या बाजूने फटफजिती होती। मग त्यांनी कुठलाही कर्म करू द्या, सगळी कर्म मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना विचेत असा, राक्षसी मासुरीम चैव प्रकृतीम मोहिनीम श्रिता, सगळं फुकट फुकट। जे विवेकी आहेत त्यांनी मात्र केलेले सगळं सार्थ असतं। महात्मा नस्तुमाम पार्थ वगैरे वगैरे। परंतु मी असा व्यापक असून, अहम क्रतुरहम यज्ञ असा व्यापक असूनही माझ्या या स्वरूपाला ते जाणत नाही। मग वेदामध्ये जे सांगितले आहे, तिन्ही वेदामध्ये ऋग यजु आणि साम, त्याच्यामध्ये यथासांग अभ्यास करून त्याच्यामध्ये निपुण होतात आणि यज्ञादी कर्म करतात। वास्तविक त्या कर्मामध्ये मीच आहे, पण माझी अपेक्षा करीत नाहीत, स्वर्गाधिकाची अपेक्षा करतात। ते कर्म करून जर त्यांनी माझी अपेक्षा केली असती, मी त्याच्यातच आहे ना, जे कर्म करतात त्या कर्मामध्येच मी आहे, परंतु ते माझी अपेक्षा कुठल्याही प्रकारे करीत नाहीत। आणि म्हणून त्यांना माझी प्राप्ती होत नाही। हे त्रयी धर्म आकारण आता माते जाणोनी काही नेन, तू सुखी आवशी। हे आकारण त्रयी धर्म, तीन वेदामध्ये सांगितलेले जे त्रिविध प्रकारचं काय तर धर्म आहेत, कर्म आहेत। आता काल एक जणांनी मला विचारलं, हे झाल्यानंतर मग हे त्रयी धर्म कोणते? अरे बाबा, तीन वेदामध्ये सांगितलेले, आणि नसलच कळलं तर होत्र, त्याच्यामध्ये त्या प्रकार येत आहे। यज्ञ करीत असताना त्याच्यातले प्रकार होत्र येतं, त्यानंतर अध्वर्य हा एक प्रकार आहे त्याच्यातला, आणि औदगात्र, असं हे त्रिविध कर्म याला म्हणतात। हे आकारणच केले जातात ना। आता माते जाणूनी काही नेन तू सुखी आवशी, आता जे जाणला असता तू सुखी होशील अशा प्रकारचं तुला सांगतो। मग काय सांगणार आहेत भगवान? अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते, तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। हे बाकीच्या कुठल्याच नादी न लागता
यज्ञाधिकाच्या किंवा अनेकविध प्रकारचे साधनं सांगितलेले आहेत भगवत प्राप्तीचे, अनेकविध साधनं. परंतु त्या साधनामध्ये मी सापडेलच अशा प्रकारचा नाही आहे म्हणा, नाही का. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्या नपवती व याच्या दारवंटा, जानो जाता जाणीव घाली आड फाटा, आणि योग अभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटाव. म्हणून तर अनेक साधू संतांनी सांगितले, ही एक वाट सोडून, भगवत भक्तीची वाट सोडून जर बाकीच्या वाटाने तुम्ही गेलात तर फायदा होणार नाही. मग याच वाटाने का जायचं? मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ आड राणे, आणि ऐसे गरजती पुराणे. या आम्ही जो मार्ग सांगतो, भगवान म्हणतात किंवा माऊली म्हणतात, आम्ही जो मार्ग सांगतो, तुकोबराय म्हणतात, आम्ही जो मार्ग सांगितलाय ना, दाखवलाय ना, मार्गी बहुतनी याची गेले साधू संत, याच मार्गाने गेले. नका जाऊ आड राणे, ऐसे गरजती पुराणे. चोखाळलेल्या वाटा न लगे पुसाव्या धोपटा. आम्ही वाटा चोखाळल्या, हाताळल्या अगोदर त्या वाटा, आणि योग्य रस्ता निवडला. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर, आणि केला राज्यभार चाले आहे. म्हणून बाकीच्या वाटाच्या त्या गोष्टीच्या नादी न लागता फक्त हीच एक अनन्य भक्तीची वाट पकडा. आणि अनन्य भक्तीची वाट पकडल्यानंतर त्याला त्याची काळजी करण्याची गरज नाही, त्याची काळजी मी करतो. म्हणून त्यासाठी तुकोबराय म्हणतात, बाबा होय होय वारकरी, आणि पाहे पाहे रे पंढरी. बाबा वारकरी हो, दुसरा काही होऊ नको, वारकरी हो, निश्चयाने सांगतात. जीवनामध्ये काही होऊ नये माणसाने, पण वारकरी हो. पण माणसाला भलतंच होण्याची इच्छा प्राप्त होते. मग भलतंच होण्यासाठी हा त्याच्या पुढं तो त्याच्या पुढं असं चढाओढ लागते. मग वारकरी होण्यासाठी कोणाची चढाओढ आहे का? हा, उलट माग नाही नाही, तुम्ही पुढं व्हा, हम तो तुम्हारे कपडे सांभाळते, तुम्ही पुढं चला, आम्ही पाठीमागं राहतो. पण तुकोबराय म्हणतात, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. काय करावे साधने, फळ अवघेची येणे. बाकीचे साधने कशाला करीत बसतात? कारण या साधनाने जे मिळायचं ना, ते अनेक साधनाने ते मिळणार नाही. अनेक साधनाने जे मिळणार आहे ना, ते मात्र ह्या साधनाने मिळणारच. काय करावी साधने, फळ अवघेची येणे. अभिमान नुरे, कोड अवघेची पुरे. हे साधन जर केलं, वारकरी म्हटलं की अभिमान राहील. आणि ज्याच्या ठिकाणी अभिमान आहे, मग ती वारकरीच नाही. अभिमान आणि वारकरी या गोष्टी एकत्रित येऊ शकत नाहीत. वारकरी झाले की अभिमान गेला पाहिजे. म्हणून अभिमान नुरे, कोड अवघेची पुरे. नव्हे, परमार्थच त्याच्यासाठी करायचं, केवळ केवळ अभिमान जाण्यासाठी. आणि वारकरी होऊन जर अभिमान राहत असेल, येत असेल, तर मग त्या वारकरी होण्याला काही अर्थ नाही. या साधनानेच अभिमान नुरे, कोड अवघेची पुरे. तुका म्हणे डोळा, विठू बैसला सावळा. वारकरी झाला की पहिला त्याचा काय झाला पाहिजे? अभिमान गेला पाहिजे. तर आपल्याला ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून वारी या शब्दाचा आपला थोडासा विषय हाताळायचा. मला वारी तसं अनेक ठिकाणी वारी शब्द आलेला आहे ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये. आपण गेल्या वर्षी बरंचसं चिंतन केलं होतं वारी या शब्दावर. 6व्या अध्यायामध्ये संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसै इंद्रिय ग्रामम विनियम समंततः. या श्लोकावर माऊलीने अतिशय बहारदारीची टीका केली. मला अध्याय 6वा श्लोक क्रमांक 24 आहे. आता श्लोकाचा विचार न करता आपण फक्त वव्याच्या वारीपुरता आपल्याला बोलायचे.
परी तोच योग बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोक संकल्पात दाखविजे. योगासारखं सोपं काही नाही. एरवी योगासारखे सोपे काय आहे परी काय की जे बुद्धी तशी नाही. योगासारखं सोपं काहीच नाही पण बुद्धी तशी होत नाही माणसाची. मग हा कसा सोपा आहे. जरी पुत्र शोक संकल्पा दाखविजे. पुत्र शोक संकल्पा, संकल्पाचा पुत्र कोण. काम. त्यांनी कामाचा नाश करायचा त्याची वारी घडली. संकल्पाचा नाश करायचा त्याची वारी. कामाला जवळ करायचं नाही म्हणजे पुत्र शोक धरायचा करायचा त्याने. काम येऊनच द्यायचं नाही. आणि मग कामच नाही ते क्रोधाची कायचा आणि ते कायचे भांडणले. राम्या गाड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेने. असा पुत्र शोक त्याने हे करायचा. जे योगाची बरं संतोषाची जे विषयाते नियमेले ऐके इंद्रिय नियमाच्या धारणी देखे तरी ती घालून मुके जीविताशी. मग काय करतो तो. विषयाते नियमेल्या ऐके. विषय नियमाप्रमाणेच भोगणार. कारण विधीने सेवन विषय त्यागाते समान. आणि इंद्रिय नियमाच्या धारणी देखे. इंद्रिय नियमित नियमाच्या बाहेर इंद्रिय जाणारच नाहीत. नाही का त्या 18व्या अध्यायामध्ये आहे ना म्हणून की ते बाह्येंद्रियाचे धेंडे पिटून विधीचे आणि दंडे आणि निधीचे अधर्माकडे काहीच. इंद्रिय नियमामध्येच वागणार. इंद्रियाला जसं कर म्हणलं तसंच करणार. नियमाच्या बाहेर इंद्रिय जाणार नाहीत. तरी हे घालून मुके जीवितासी. अशा प्रकारचं काय तर त्याचं जीवन अशा प्रकारचं असतं. ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरे वारी. असं वैराग्य त्याच्या ठिकाणी असतं की निषिद्ध विषयाकडं इंद्रिय जाणारच नाहीत. विधीचंच सेवन करणार इंद्रिय. आणि मग अशा प्रकारचं वैराग्य धारण करतो तरी संकल्पाची सरे वारी. त्याच्या संकल्पाची वारी सरते. वारी सरणं म्हणजे येरझार संपन्न. संकल्प उत्पन्न होत नाहीत आणि उत्पन्न झाल्यामुळे ते संकल्प जाण्याचं काही कारणच नाही. संकल्पाची सरे वारी. तुमच्या आमच्या ठिकाणी संकल्प निर्माण होतात का. मग खरी वारी नाही. संकल्पाची सरे वारी. संकल्पाची ज्याच्या वारी सरते ना तो खरा वारकरी आहे महाराजा. वारी शब्दाचा अर्थ नुसतं जाणं येणं असा त्याचा अर्थ नाही. मग सरे वारी म्हणजे वारणं बाजूला होणं. संकल्प संपणं म्हणजे खरी वारी. आणि तो संकल्प संपण्यासाठी जाणं येणं करायचं पंढरीला. अनेक तीर्थक्षेत्राला आळंदीला पैठणला देहूला त्र्यंबकेश्वरला याच्यासाठी जाणं येणं करायचे. ही वारी संपली पाहिजे संकल्पाची. म्हणून तरी संकल्पाची सरेवारी सुखी धृतीच्या धावणारी बुद्धी नांदे. सुखाने त्याची बुद्धी धृतीच्या धावळारामध्ये म्हणजे मंदिरामध्ये नांदते. सुखाने नांदते सुखाने. म्हणून एवढा बिकट प्रसंग वारीमध्ये अनेकविध प्रकारचा त्रास पण सुखी धृतीच्या धावणारी बुद्धी नांदे. कुठल्याच त्रासाला वारकरी महत्त्व देत नाही. सगळं सहन करण्याची शक्ती. का तर बुद्धी आहे ना बुद्धी ती धृतीच्या राजमहालामध्ये सुखामध्ये येते. अंतकरण परमात्मा सुखामध्ये मग्न झालेलं आहे. आणि म्हणून किती त्रास झाला नाही का. जरी हे आकाश वर पडो पाहे ब्रह्मगोळ भंगा जाय वड वानो त्रिभुवन खाय तरी मी तुझीच वास पाहेगा विठोबा. नाही का. देहागी माझी पडल्या आणि चित्त महासुखी पहोडल्या शस्त्रेवरी तोडलिया. देहागी माझी पडलिया चित्त महासुखी पहुडलियाची ओची नाही. महासुखामध्ये बुद्धी आहे चित्त आहे. आता काय दुःख होण्याचं काही कारणच नाही. म्हणून अशा प्रकारची वारी तुकोबराय म्हणतात बाबा असा वारकरी हो.
होय होय असा वारकरी हो. आणि मग हे वारकऱ्याचीच लक्षणं आहेत. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामे. हे अनेकविध प्रकारचे त्रैविध कर्म करून त्यांच्या इच्छेने जे पुण्याच्या जोरावर ज्या स्थानाला गेलेले आहेत ना, त्या स्थानाला गेल्यानंतर परत यावं लागतं. तिथले स्थानाचे अधिपती हे यांना सहकार्य करू शकत नाहीत. उलट त्यांना वाटतं की ही ब्याद कधी जाती परत कोणाला माहिती, आमच्यात वाटेकरी झाले. तिथल्या अधिपतीला वाटतं की ही ब्याद कशाला आली कोणाला माहिती, यदा कदाचित आमचंही पद घेतात की काय. पण हे जे वारकरी येतं म्हणजे ही साधना सोडून फक्त अनन्य साधना ज्यांनी केलेली आहे, अनन्य भक्ती ज्याला म्हणतात, अशी साधना करणारे जे आहेत ना, त्यांची काळजी त्यांना करण्याची गरज नाही. त्यांची काळजी भगवान म्हणतात मी काळजी करतो त्यांची. मग हा श्लोक अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते. माझं अनन्ययुक्त होऊन चिंतन करतात. अनन्य शब्दाचा अर्थ अन्य आश्रयाणाम त्यागो इति अनन्यता. अन्य आश्रयाचा, अन्य म्हणजे दुसरे, दुसरा कोणाचाच आश्रय न घेता फक्त भगवंताचाच आश्रय घ्यायचा. कुठलाही बिकट प्रसंगाला आपण उदाहरण सांगतोच नेहमी, थोरा मोठ्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. राम रावणाचं युद्ध सुरू असताना गंधमादन नावाचं एक वानर कुंभकर्णाच्या तावडीमध्ये सापडलं. त्याने ते हातात धरलं खाण्यासाठी कुंभकर्णाने. आता त्यांची खाण्याचीच वस्तू आहे, नाही राक्षसाची खाण्याचीच वस्तू आहे. माकड हातामध्ये धरलं, पण हातात घेतल्याबरोबर अगोदर लगेच तोंडात घालीच नाही माणूस, अगोदर नाकाला त्याचा काय सुगंध दुर्गंध येतो ना. सुगंधो आणि दुर्गंधो हा परिमळाचा भेदू. आणि ते असं जवळ तोंडात घालायचं ते घास, जवळ घेतल्याबरोबर सुगंध आला त्याचा सुगंध. जसा अत्तरचा चंदनाचा सुगंध येतो ना, तसा सुगंध आला त्याचा. आणि सुगंध आल्यानंतर त्यांनी ते तोंडात घालण्याचं थांबवलं. कोणी? कुंभकर्णाने. त्यांनी विचार केला की वस्तू जरा आबलूकच वस्तू आहे, ही आपल्या संग्रही असली पाहिजे, दुसरे खाऊ ना आपण, याला आपल्या जवळ ठेव की कधी प्रसंग आला की आपलं सुगंध घेण्यासाठी चांगलं आहे म्हटले. आणि म्हणून त्याला सांगितलं, म्हणलं हे पगाड्या, आता तुझ्यावर माझं प्रेम आहे म्हणलं, आता एकच कर, मला म्हणजे तुझी गरज आहे, पण एका अटीवर तुला मी जिवंत सोडीन म्हटले. म्हणले काय अट आहे? तू का नाही रावणाचं म्हण, रावण महाराज की जय, असं करायचं म्हटले. रावणाचा विजय असो असं तू म्हणायचं, रामाचा जय जयकार करायचा नाही, तुला जिवंत सोडतो. त्यांनी सांगितलं रामाचा म्हणून मरण, पण रावणाचा म्हणून मला जगण्याची अपेक्षा नाही. हा, इतकी अनन्यता महाराजा, एवढी अनन्यता की मी रामाचाच आहे, मी रामाचाच आहे. कोरोना जरी आला, कित्येक डॉक्टरनी सांगितलं आमका आमकं तुम्हाला खावं लागन. जे खरे माळकर होते त्यांनी सांगितलं मेलो तरी बी हातर, पण आम्ही ते खाणार नाहीत. काही वारकऱ्याला TB रोग होतो, क्षय, तर झाल्यानंतर डॉक्टर सांगतात तुम्हाला ती आमकी वस्तू खावा लागेल. म्हणजे खरे वारकरी म्हणतात मेलो तरी चालेल या रोगाने, पण आम्ही माळ काढणार नाहीत. याला अनन्यता म्हणतात. नाहीतर आपल्यासारखे असलो काय महाराज, जिकडं घुगऱ्या तिकडं उदो उदो करायचं, आपलं असं ठरलेलं आहे. पण अनन्यता ज्याला म्हणतात, त्या गंधन मादनसारखी अनन्यता. किंवा आताच आपण प्रमाण सांगितलं ना, ते भानदास महाराज, जरी हे आकाश वर पडो पाय, ब्रह्मगोळ भांगा जाय, वड वानोळ त्रिभुवने खाय, परी मी तुझीच वाट पाहेगा विठोबा. फक्त भगवंतच, फक्त भगवंत.
पतिव्रताने अनिकाची स्तुती आणि सर्व भावे पती ध्यानी मने. पतिव्रता दुसऱ्याची कीर्ती कानाने ऐकणार नाही, दुसऱ्याची स्तुती कानाने ऐकणार नाही. तिचा एकमेव परमेश्वर म्हणजे कोण? पती. तसा भक्ताचा एकमेव देव म्हणजे हा परमात्मा भगवंत. मग याहीवरी पार्था माझ्या भजनी आस्था तरी तया ते मी माथा मुकुट करे. असा जो भक्त आहे ना त्याला मी माझ्या मस्तकावर धारण करतो. आणि म्हणून अनन्य, आता अनन्य शब्द ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला गीता ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी आढळलं. मयीच अनन्य योगेन भक्तिरव व्यभिचारिणी विविक्त देश सेवित्व मरतिर्जन संसदी. कोणता? 13वा अध्याय. अनन्य भक्ती ज्याला अव्यभिचारी भक्ती म्हणतात. तुमच्या आमची भक्ती व्यभिचारी भक्ती आहे. या भक्तांची, वारकऱ्यांची भक्ती अव्यभिचारी असते. परमात्म्याशिवाय दुसरीकडे मनच जाणार नाही त्यांचं. त्याला अव्यभिचारी भक्ती म्हणतात. किंवा याच्यामध्ये 14व्या अध्यायामध्ये शेवटी पहा, मांचे व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समती तेतान ब्रह्मभूयाय कल्पते. असा अव्यभिचारी भक्ती करणाराच या 3 गुणाचं उल्लंघन करून जातो आणि माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. किंवा तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीम स्थानम प्राप्स्यसी शाश्वतम. असं अनन्यता ज्याला म्हणतात. अनन्याश्चिंतय आणि अनन्ययुक्त होऊन ते माझं चिंतन करतात, दुसऱ्याचं चिंतन करीत नाहीत. अनन्यचेता सततम यो माम स्मरति नित्यशः तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिना. 8वा अध्याय. माझ्याशी जे अनन्य चित्त झालेले आहेत किंवा तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मयी आवेशित चेतसाम. माझ्याच्या ठिकाणी ज्याचं चित्त आहे असे अनन्ययुक्त झालेले. पण अनन्या चिंतयंतम ये जनाः पर्युपासते. जे लोक अनन्ययुक्त होऊन माझी उपासना करतात, माझी भक्ती करतात. उपासना शब्दाचा अर्थ भक्ती. माझीच भक्ती करतात ते. मग भक्ती कोणती असेल? 9वीधा भक्ती. नारद महर्षीने 11 प्रकारची भक्ती सांगितली. माऊली तर म्हणतात, म्हणून अर्जुना पाही प्रवेशावया माझ्या ठाई उपायाची नाही वाणी येत. माझ्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी किती मार्ग येतं ते सांगता येत नाही. भक्ती किती प्रकारची. जो भक्त ज्या मार्गाने येईन आणि माझी प्राप्ती करून घेईन ती एक भक्तीची. त्याची जी उपासना करून, जी साधना करून माझ्यापर्यंत येईन ना, तो एक मार्गच आहे त्याचा. म्हणून ये जनाः पर्युपासते. मग आपण पाहतो ना, सावता बाबा, सज्जन कसाई, रोहिदास चांभार, कबीर, मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास, चोखा मेळा वंका जातीचा महार, त्याची सर्वेश्वर ऐक्य करे. त्यांनी आपल्या कर्मामध्येच भक्ती पाहिली महाराज. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या. दासी पुत्र कण्या विदुराशी भक्षी आणि दैत्या घरी रक्षी. प्रल्हादाशी चर्म रंगो लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेले विने. जवळजवळ 13-14 भक्तांची नावं यादी सांगितली या ठिकाणी मला. 23 भक्ताची, म्हणून 13 का 14 कडवे आहेत याच्यामध्ये. म्हणून जो ज्या मार्गाने आला, जी साधना करून आला. सावता बाबांनी शेतीच केली. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई
अहो ती शेती करूनच भगवंताला प्राप्त झाले. त्याच्यातच त्यांनी परमेश्वर पाहिला, परमात्मा पाहिला. म्हणून ए जना हा पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. मग असे जे नित्याभियुक्त आहेत, नित्य सतत नाही का, सततम कीर्तयंतो माम, किंवा सदा नाम घोष करू हरिकथा. सदा सदैव, नित्य शब्दाचा अर्थ सतत. नाहीत मग आपलं कसं येतं नाही का, पाठी सोमवार पावे बेलेसी लिंगा धावे, चौदशी म्हणे माये तुझाची वजू दुर्गे. एकादशीच्या दिवशी जे तुला पाडू अमासी, ते तुलची रागाच्या पंचमीच्या दिवशी आईसा अखंड भजन करी. ओगानो हे क्षणभरी आघवेनी गावद्वारी आहे उजैशी. आपलं भजन असे, यांचं नित्य भजन आहे. हे भजन बदलतच नाही, सारखं भजन आणि एकाच देवाचं. तीर्थयात्रेला जाताना पांडुरंगाने माऊलीबरोबर पाठवलं ना, नामदेवराय म्हणतात कटेवरी करणं ही ज्या देवाचे नेघे मी तयाचे दर्शन. जातो म्हटले, पण तिकडे देवदेवाता ज्या देवाचे कंबरेवर हात नाहीत ना, त्या देवाचे मी दर्शन घेणार नाही. किंवा न म्हणो या देव आणि कासे, आम्ही दुसऱ्याला देव म्हणणार नाहीत. आणि नित्य भक्ती अखंड, अखंड न खंडे अभंग न भंगे, तुका म्हणे गंगे मिळणे सिंधू. नित्य नित्ययुक्ता उपासते, नित्ययुक्त होऊन माझी उपासना करतात. भगवान म्हणतात तेषाम, त्यांचा अहम योगक्षेमम वहामी, मी त्यांचा योगक्षेम वाहतो, चालवतो. त्याला त्याची काळजी करण्याची गरज नाही. आता योग म्हणजे काय आणि क्षेम म्हणजे काय? योगक्षेमम, अप्राप्तस्य प्राप्तिर योग. अप्राप्त वस्तूची प्राप्ती त्याला म्हणायचं योग. आणि प्राप्तस्य परिपालनम क्षेम, प्राप्त वस्तूचा सांभाळ करणं याला काय म्हणायचं? क्षेम म्हणायचं. योग म्हणजे वस्तू प्राप्त करून घेणं, आणि प्राप्त झालेल्या वस्तूचा सांभाळ करणं म्हणजे क्षेम. मग त्यांना वस्तू प्राप्त, मी प्राप्तच आहे ना. हा, इथं तर अप्राप्ताचीच प्राप्ती आहे. परमात्मा नित्य प्राप्तच आहे ना, नित्य प्राप्ताचीच प्राप्ती. अप्राप्त वस्तू कधी प्राप्त होऊ शकत नाही. प्राप्तच आहे मी, पण आपलं निमित्ताने प्राप्त करून घेणं म्हणायचं. त्याची ओळख पटणं म्हणजे प्राप्त होणं. आणि ओळख पटलेली ती शेवटपर्यंत टिकवणं याला क्षेम असं म्हणतात. प्राप्तसे परिपालनम इति क्षेम. ज्ञानोबरायाने फार सुंदर विषय हाताळलेला याच्यामध्ये. आपण नेहमी ऐकण्यातल्या ओव्यात ह्या. माऊली म्हणतात पै सर्व भावेशी उखिते, जे ओपिले मज चित्ते, जैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणाही नेणे. पै सर्व भावेशी उखिते, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनावानुसृत स्वभावात करोति यद्यत् सकलम परस्मै नारायणायेति समर्पयते. कायेने वाचेने मनाने तया अहम वाचा चित्तांग, देवोनिया शरण रिघ, महोदधिका गांग रिगाले जैसे. याला म्हणायचे सर्व भावेशी उखिते. सर्व भाव म्हणजे काया वाचा आणि मन केले भगवंताशी अर्पण. काया वाचा आणि मन हे भगवंताला देऊन टाकायचं आणि उक्त द्यायचं. उक्त, एखादी उक्ती वस्तू घेतल्यानंतर आता आपण त्याची आवड निवड करण्याची गरज नाही. आपण बाजारामध्ये गेलो, कुठलाही वस्तू असेल, आपण भाजीपाल्याच्या बाजारामध्ये जा, बटाटे कांदे वांगी वगैरे काय असेल भाजीपाला, आपण किलोवर घ्यायचं म्हटलं, अर्धा किलो पावशेर 2 किलोचं असं जर घ्यायचं म्हणलं तर निवडून घेतो की नाही त्याच्यातले?
हां, किडक्या वस्तूला हात लावीत नाहीत, पण उगतीच पाठी घेतली उगतीच घेतली ती, आता निवड करणार का? मग तरा आपल्या सर्व व्यापारा मज व्यापका ते वीरा विशो करी, सगळे व्यवहार तू काय तर मला अर्पण करून टाक. मग बाह्य असतील आंतरव्यवहार असतील, सगळ्याची सगळेच आपण बाह्य वस्तू देवाला अर्पण करतो आणि आंतर कुठं आहे ते तसंच राहतं ना गदाळ झालेलं. पण भगवान म्हणतात सगळंच मला अर्पण कर. म्हणून जे ओपिले मज चित्ते म्हणजे मला ते विकले गेले. आता विकले गेल्यानंतर आता ते बाकीचं काही जाणत नाही. जैसा गर्भ गोळू उद्यमाते कोणाही नेणे, आईच्या उदरामध्ये असणारं बाळ अजून उदराच्या बाहेर पडलं आलेलं नाही, जोपर्यंत उदरामध्ये त्याला काळजी आहे का? हां, आईने काळजी करायची. मी काय खाल्ल्यानंतर याला त्रास होईल, काय न खाल्ल्यानंतर हा चांगला राहीन, ही काळजी कोणी करायची? आईने काळजी करायची. त्या आतल्या बाळाला काळजी करण्याची गरज नाही, कारण का ते काही जाणतच नाही. आईच्या उदरामध्ये बाकी कोणाला तो जाणत नाही. गर्भ गोळू उद्यमाते कोणाही नेणे, आतलं बाळ कुठल्याच व्यवहाराला, आईच्या व्यवहाराला जाणत नाही आणि बाहेरच्याही व्यवहाराला जाणत नाही. त्याची काळजी आई करते फक्त. तैसा मी वाचोनी काही अनेक गोमटेचे नाही, मजचे नाम पाहिजेने या ठेविले. त्याप्रमाणे मी वाचून अनेक गोमटेचे नाही. गोमट शब्दाचा अर्थ काय? चांगलं. गोमट शब्द म्हणजे चांगलं. मी वाचून काही ना अनेक गोमटेची नाही, की माझ्याशिवाय त्यांना दुसरी चांगली वस्तू वाटत नाही. मी जितका चांगला आहे, नवे नवे चांगलाच आहे, आणि माझ्यासारखा चांगली दुसरी वस्तू त्यांना कुठलीच वाटत नाही. अनेक गोमटेची नाही, मजचे नाम पाहिजेने ठेवले. त्यांच्या जगण्यालाच माझं नाव दिलंय. त्यांचं जगणं म्हणजेच माझ्यासाठी आहे. एरवी ते जगूच शकत नाहीत, ते जगतात ते माझ्यासाठी जगतात, भगवंतासाठी. ऐसे अनन्य गती के चित्ते चिंतित साते माते, जे उपासिती तया ते मीची सेवी. ऐसे अनन्य गती के चित्ते, अशा प्रकारे अनन्ययुक्त होऊन चित्त माझ्याच ठिकाणी ठेवून, जे चिंतित साते माते, माते म्हणजे मला, माझंच चिंतन करतात. तच्चिंतनम तत्कथनम मन्योन्यम तत्प्रबोधनम एक देक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बोधा. हा एकच अभ्यास त्यांच्या जीवनामध्ये, त्याचंच चिंतन आणि त्याचंच कथन, त्याचीच कथा करायची आणि त्याचंच चिंतन करायचं. हे कोणी करायचं महाराजा? भक्तानी. म्हणून आणि ते उदाहरण यथावरज गोपिका नाम, गवळणी त्याचंच चिंतन आणि त्याचंच कथन. दुसऱ्याचं चिंतनही नाही आणि दुसऱ्याचं कथनही नाही. चिंतित माझंच चिंतन करतात, माझीच कथा करतात. जी उपासिती तया ते मीची सेवी, जे माझी उपासना करतात ना, तया ते मीची सेवी, त्यांची मी सेवा करतो. सेवा जे फक्त अनन्ययुक्त होऊन माझंच चिंतन करतात, माझीच उपासना करतात, माझीच कथा करतात,
आणि त्या कथेमध्ये तव कथामृतम तप्त जीवनम, त्याची कथा ऐकून भगवंताची कथा ऐका. आपण त्याचं माता रुक्मिणीचं उदाहरण देतो महाराजा, की ज्या वेळेला आपण काल सांगितलं थोडक्यामध्ये, ते सुदेव ते पत्र घेऊन आला कीर्तिनामा ब्राह्मण, आणि ते पत्र वाचून तिकडून कीर्तिनामा ब्राह्मण गेला, परत आणलं. मग ते कृष्ण ते पत्र एकमेकाला ते वाचून दाखवलं ना, आणि नुसते त्यांनी काय केलं की कीर्तिनामा ब्राह्मणाच्या मुखातून भगवंताचे गुणगान ऐकले. कोणी ऐकले? माता रुक्मिणीने. भीमक राजाच्या जवळ बसलेली, आणि तिकडून द्वारकेहून आलेला हा ब्राह्मण, आणि आल्यानंतर ते कृष्णाची कथा सांगितली. त्याने कथा सांगितल्यानंतर रुक्मिणी मातेने ते ऐकलं, आणि ऐकल्याबरोबर पत्र परत देत असताना सुदेव ब्राह्मणाच्या हाती पत्र पाठवलं. त्या कथामध्ये भगवान श्रीकृष्णाला बोलतात. पत्र कसं असतं? दोन्ही व्यक्ती समोरासमोर एकमेकाशी बोलल्यासारखं पत्र असतं. आता ते पत्र संस्था जवळजवळ बंदच पडली म्हणायचं. आता नुसतं हॅलो हॅलो, रामकृष्ण हरी जय हरी, नाही तर हॅलो. आता वारकरी ते रामकृष्ण हरी जय हरी, मग हॅलो, हे चाललंय सगळं. मग ते पत्रामध्ये श्रुत्वा गुणान भुवन सुंदराम शृण्वताते निर्विष कर्ण विवरोर हरतोंग तापम. रुक्मिणी माता लिहिते त्या पत्रामध्ये, हे भगवान, श्रुत्वा गुणान भुवन सुंदरान, तू त्रिभुवनामध्ये सुंदर आहेस असे तुझे गुण मी माझ्या कानाने ऐकले, आणि ऐकल्याबरोबर अंगातले त्रिविध ताप आहेत ना ते आपोआपच नाहीसे झाले. म्हणून भगवंताची कथा ही त्रिविध ताप नाहीसे करणारी कथा आहे. त्याचंच चिंतन आणि त्याचंच कथन अशा प्रकारे. आणि मग असे जे आहेत ना, भगवान म्हणतात, जे उपासिती तयाते मीची सेवी, त्यांची मी सेवा करतो. सेवा अशा भक्तांची. उपासिती तयाते मीची सेवी, ते एकवटोनी जी एक क्षणी अनुसरले गा माझी वाहनी, तेव्हाची तयाची चिंतवनी मजची पडली. ते एकवटोनी जी एक क्षणी, त्यांनी आपले संपूर्ण इंद्रिय एकवटून मला दिले. नाही का? 11 ही इंद्रिय वृत्ती कैशा लावाव्या भगवत भक्ती, ऐकत्याही अभिप्रायापती संक्षेप स्थिती तुझं सांगेन. नाथ महाराजांची ओवे महाराज. भगवान उद्धवाला म्हणतात, किंवा शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, 11 ही इंद्रिय वृत्ती आणि कैशा लावाव्या भगवत भक्ती. भगवत भक्तीला कसे लावायचे ते ऐकत्याही अभिप्रायापतीने संक्षेप स्थिती सांगेन. तोही अभिप्राय सांगणारे मग त्या ओव्यात 2-3 ओव्या, मने करावे हरीचे ध्यान, चरणी देवालय गमन वगैरे वगैरे, असे ते सगळे इंद्रियाचा विचार केलेला आहे. म्हणून एकवटून जे सनी अनुसरले गा माझी वाहणी, म्हणजे माझ्याकडंच काय तर त्यांनी आपले सगळे लावलेले आहेत. तेव्हाची तयाची चिंतवनी मजची पडली, तेव्हाच त्याची चिंता मला पडली. आता त्यांनी त्याची काळजी करायची गरज नाही. कारण का? त्याची चिंतवणी परमात्माच करीत असतो, असा त्याचा अर्थ. मग तीही जे जे करावे ते मजची पडिले आगवे, जैसे आजात पक्षाचे नि जीवे पक्षिणी जिये. मग तीही जे जे करावे, मग तो जे जे कर्म करेल, जो जो काम धंदा करेल, मग तीही जे जे करावे ते मजची पडिले आघवे. ते माझ्यासाठीच त्यांनी केलेलं असतं सगळं. ते माझ्याकडंच सगळं आलं स्वभावताच. मग त्याचं जे जे असेल ना, किंवा तीही जे जे त्याचं जे जे काम असेल ते काम ते मजची पडिले स्वभावे. ते काम करण्याचं
मीच करतो ते काम. कशाप्रमाणे? जैशी आज्यात पक्षाची निजीवे पक्षिणी जीवे. खूप सुंदर दृष्टांत माऊली देतात. पक्षिणीचे पिलं आहेत, पिलं, आणि अजून त्यांना पंख फुटलेले नाहीत. त्या घरट्यामध्ये आहेत पिलं, अजून त्यांना डोळे आलेले नाहीत, पंखही फुटलेले नाहीत, असे ते पिलं आहेत. मग पक्षिणी प्रभाते चारियासी जाय, ती चारा आणण्यासाठी जाते, पिलाला त्याची काळजी करण्याची गरज नाही. मग अजून, कारण का त्यांना डोळे आलेले नाहीत, त्यांना जागेवर सुद्धा चांगली हालचाल करता येत नाही, त्यांना उडता येत नाही, पंखही फुटलेले नाहीत. मग त्याची काळजी कोण करणार? ती पक्षीने काळजी करणार. म्हणजे किती निरीक्षण आहे ज्ञानोबरायांचं, पहा ना महाराज. आजात पक्ष्या जवळा, बैसोनी एकसळा. म्हणजे ती जी पक्षिणी आहे ना, ती पक्षिणी सगळं चारा पाणी घेऊन त्यांचा सांभाळ करते. जैसे आजात पक्षिणी जीवे पक्षिणी जीवे, जैसे आजात पक्षाचे नि जीवे पक्षिणी जीवे. पंख न फुटलेले जे पिल्लं आहेत, ही पक्षिणी त्यांची आईच सगळी काळजी घेते. आता ते पक्षिणीचं, आपली आई ज्या वेळेला आपण आपला जन्म होतो, बाळा त्यामध्ये लोळतो, आपण काळजी करतो का ती? आपली तर फारच काळजी करावं लागते. ते तरी महिन्या 15 दिवसात उडून जातात ते पंख फुटून. आपण वर्ष 6-6 महिने जागेवरच पडलेले असतात ना. मग सगळी काळजी कोण करते? आई काळजी करते त्याची. जैसे आजात पक्षाचे नि जीवे पक्षिणी जिये. म्हणजे त्यांच्यासाठीच ती जगते, त्यांच्यासाठी सगळे व्यवहार करते. त्या पिलाला काहीच पाहू देत नाही, असा त्याचा सरळ अर्थ. आपली तहान भूकनेने तहान अनिकेते माऊलीशीच करणे, तैसे अनुसरले जे मज प्राणे, तयाचे नि काहीसे निही नलजे मी. आपली तहान भूकने काही नेणे. ते पिला असतील किंवा आपण असो, आपल्याला तहान लागलेली कळते का लहानपणी? तहान भूक लागलेली कळते का आपल्याला? काहीच कळत नाही, काहीच कळत नाही, हे बी कळत नाही आपल्याला. अशी आपली अवस्था असते. पण आईला सगळं कळतं महाराज. आईला, आता पाळणागृहामध्ये ठेवणाऱ्या मातेचा विषय नाही हा विषय. जी माता आपल्या लेकराला जवळ घेऊन सगळं काम करते, शेतीतलं काम करीत असेल, कामधंदा व्यापारधंदा करीत असेल, आपल्या बाळाला जवळ घेऊन जी कामधंदा करते, बाळाला भूक लागली की नाही आईला ताबडतोब कळतं. कारण बाळाला भूक लागली, आईच्या स्थानामध्ये पाहणा येतो महाराज. पाहणा दाटून येतं. पाहणा दाटून आला की समजायचं बाळाला भूक लागली. त्याला स्वतःला काही कळत नाही. आपली तहान भूक नेणे आणि तहान अनिकेते माऊलीशीच करणे. जे तहानं बाळ आहे ना, म्हणून सगळ्यामध्ये चांगलं कोण आहे, श्रेष्ठ कोण आहे? तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे बरे धाकुट्याचे जिणे आणि माता स्तनपाने वाढविते. धाकट्याचं, लहानाचं म्हणजे बाळाचं जिणं चांगलं आहे. माणसाने बाळ होऊन राहावं, पण लवकर मोठे होता तो लवकर मोठं व्हावं वाटतं आणि कधी मायबापाला लाथा घालू असा प्रकार होतो मला, लवकर मोठं होऊन. पण धाकुट्याचं, लहानाचं जिणं चांगलं आहे सगळ्यामध्ये. म्हणून तो का म्हणे जाणे व्हावे लहाना होणी लहान, ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार. म्हणून लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तहानया निकेते माऊलीशीच करणे. आता निक म्हणजे काय? तहाण्याचं निक म्हणजे हित. निक शब्दाचा अर्थ काय? हित, चांगलं. कशामध्ये? हे कोणाला कळतं? आईला कळतं.
पण आता काय करावं, मायबापाची इच्छा मत चांगली असते आणि चांगलं व्हावं, पण हे बेटं निघतंय चोऱ्या करणार. हे निघतं पेताडं निघतं महाराजा. म्हणून मायबापाला निक ताहने अनिकेते माऊलीशीची करणे, तैसे अनुसरले जे मज प्राणे, तयाचे नि काहीसे नि नरजमे. तसे मला जे अनुसरले, माझी जे भक्ती करतात, उपासना करतात ना, तयाचे नि काहीसे ही नलजे मी. त्याचं कुठलंही काम करताना मी लाज धरीत नाही. साधावया भक्ती काज आणि नाही लाज धरीत. माता एखाद्या वेळेला पिता बाप तरी लाजेल बाळाची शी काढताना, पण आईला लाज वाटेल त्याची, आणि लाज वाटली तर ती सख्खी आई नाही म्हणायची. आपलं बाळ शी केली, वांती केली, शेंबूड आला, लाळ आली, ती काढताना आईला लाज वाटते का? त्याचे नि काहीसेनेही न लयचे मी, म्हणून तिथं आईचा दृष्टांत दिलेला आहे. तसं माझे जे भक्त आहेत ना, भक्ताचं कुठलंही काम करताना मी कसा लाज धरीन त्याची. हां, चोखोबाची बहीण झाला शारंगधर आणि वहिनी उघडादार हाका मारी. आपण चोखोबराचा इतिहास त्या दिवशी थोडक्यामध्ये सांगितला महाराज. चोखा म्हणजे चोखाच. अहो, ज्ञानोबराने ज्यांनी जवळ करायचे ते किती निर्मळ असले पाहिजे सांगा ना. ज्यांना माऊली जवळ करतात, नामदेवराय जवळ करतात, ते किती निर्मळ असले पाहिजे. आणि ते चोखोबा प्रसंग असा आहे, पंढरीची वारी आली, चालले चोखोबा वारीला. पंढरीची वारी आली, चालले चोखोबा वारीला. पण त्यांची पत्नी सोयराबाई, प्रसूतीचे दिवस 9 महिने भरत आले, जवळ आलेलं आहे सगळं. तिने सांगितलं, धनी वैनसाच्या गावाला जा आणि त्यांना घेऊन या. हां, पण हा बाबा ऐकायला भानव कुठे? असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीचे विदेही भोगोदशा. निघाले महाराजा, पण कानावर शब्द गुणगुणत होते. पण वारी पुढं बाकीची कुठली किंमत आहे महाराज. गेले वारीला आणि इकडं प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्यात. कोणाला? सोयराबाईला, चोखोबरायच्या पत्नीला. आणि तेवढ्यामध्ये वहिनीचं रूप घेतलं महाराजा. ते बहिणीचं, चोखोबरायच्या बहिणीचं रूप घेतलं पांडुरंगाने. आणि दार ठोठावलं, कडी वाजवली, वहिनी दार उघडा. तसाच आवाज वहिनीसारखा. आता तू याला काय करता येत नाही, ह्या बाबाला काय करता येत नाही. तसाच बरोबर आवाज काढला वैंससारखा, वहिनी दार उघडा. परमात्माच झाला ना, चोखोबाची बहीण झाला शारंगधर आणि वहिनी उघडा दार हाका मारी. दार उघडलं. आता विचार करा, सामान्य एखादी नर्स किंवा सिस्टर असन, तिने जर मनामध्ये आणलं तर कितीही आडवं आलेलं बाळ अगदी सोयीस्कर प्रसूती करणार ते, कारण त्याचं ज्ञान आहे त्यांना त्या गोष्टीचं. मग हा तर सर्व डॉक्टरचा डॉक्टर आहे बाबा. याच्या नुसता हाताचा स्पर्श झाला बरोबर सुखरूप बाळपण, सुखरूप जन्म झाला बाळाचा. मग मोठं 5वीच्या दिवशी ते बाळ पाळण्यामध्ये टाकलं. 5वी केली, 6वीची पूजा केली आणि ते 12व्या दिवशी बाळ ते पाळणा आणि घाली तसे राणा वैकुंठीचा. परमात्म्याने स्वतः त्या बाळाचं बारसं केलं आणि ते बाळ नाव ठेविले कर्ममेळा आणि ते बाळ पाळण्यामध्ये टाकलं. उन्हापुरा महिना झाला आणि महिना झाल्यानंतर आता बाबा येणार आहे, चोखोबराय वारी करून येणार ना माघारी. आणि मग वहिनीसाला झाली ना गडबड. म्हणले वहिनी आता मी जाते म्हणले. म्हणले काय, घरधनी येतील करतील, येतील धनी करतील बोळवण. माझे धनी येतील, तुमचे भाऊ येतील, बोळवण करतील आणि बोळवण केल्याशिवाय तुम्ही जाता कशा?
हिने बारशाला सगळंच आणलं होतं बरं का. डाग दागिने, बाळाला कपडे, आईला आजीला काय असेल ते सगळं आणलं होतं तिने. आणि निघाली, वहिनीचं निघाल्याबरोबर वहिनीने अडवलं, म्हणले जाऊ नका, येतील घरधनी करतील बोळवणं. पण कशाला, बाबाला घाई झाली की हा बाबा जर आला आणि ओळखीलं मला तर. मग पुढच्या दरवाजा वाट चोखोबरा येतात आणि परत द्वारा वाट वहिनीचं जातात निघून बाहेर. तेवढ्यामध्ये ते चोखोबराई स्वैराबाई म्हणते, आताच होती म्हणले तुमची बहीण, आताच गेली म्हटली. कुठं गेली कोणाला माहिती, बाई आताच गेल्या. त्यावेळेला चोखोबराय म्हणतात, मी कुठं बहिणीच्या घरी गेलो होतो, कैसी बाई येथे आले पांडुरंग, आणि धन्य भाग्य तुझी भेट झाली. कुठली माझी बहीण, पांडुरंग आले, भेट झाली. म्हणजे बाळातपणासारखं, प्रसूतीसारखं अतिशय. आता ते काम कसं असतं तुम्हा आम्हाला पुरुषाला काढणार नाही म्हणायला, पण असंही काम परमात्मा करतोय. अनेक भक्तांचे केले. अर्जुनासाठी सुभद्रा होतात, ऐसा भक्तीशी भुरला आणि नीच कामे करू लागला. भक्त जैसेनी जेत पाहे, ते तैसेची होतच आहे. तो मी झालो आहे खेळणे आजी. हा, मी भक्त जशी जशी इच्छा करेन. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू आणि ते कल्पतरू पुरोविसी. म्हणून आपली तहान भोकणीने तहान केते माऊलीशीचे करणे, तैसे अनुसरले जे मज प्राणे, तयाचेनी काहीसे निनले जे मी. तया माझी या साविच्याची साड, तरी तेची पुरवी कोड, का सेवा म्हणती तरी आड प्रेम सुये. त्याला काय असतं, माझ्या सायुज्याची जर इच्छा असली, सायुज्य म्हणजे मोक्ष नाही का. 4 पुरुषार्थ आहेत ना, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ मोक्ष ज्याला म्हणतात. त्यांना जर त्याची इच्छा अपेक्षा असली तरी तेची पुरवी, त्याची इच्छा मी पूर्ण करतो, मोक्ष देतो. जो मोक्ष मागेन त्याला मोक्ष. पण आमचे भक्त त्वा सनकाधिकाचे निमाने, सायुज्य सौरसू दिधला पुतने, जे विषाचे निस्तन पाणी मारू आले. त्या पुतनेला काय केलं, त्या सनकाधिकाप्रमाणे मोक्ष देऊन टाकलास. म्हणून ज्याची जशी इच्छा असेल तसं त्याला तू देतोस. मोक्षाची इच्छा असली त्याला मोक्ष देतोस. तया माझी या सायुज्याची चाड, तरी तेची पुरवी कोड, का सेवा म्हणती तरी आड प्रेम सोय. पण त्यांना जर सेवाच पाहिजे असेल, त्या काही भक्त बहादर असे असतात, तुकोबरायसारखे, मोक्ष तुमचा देवा आणि तुम्ही दुर्लभ होतो ठेवा. मज भक्तीची आवडी आणि सेवा व्हावी आईशी जोडी. तुमचा मोक्ष तुम्हालाच राहू द्या. मोक्ष दुराराधुकीर होय, ते तुमचा तुम्हाला दुर्लभ आहे, राहू द्या तुमचा तुम्हाला. आम्हाला भक्ती पाहिजे, भक्ती सेवा करायची आम्हाला. तर त्या सेवेसाठी भगवान म्हणतात, सेवा म्हणते तरी आड प्रेम सोये. त्यांना सेवाच पाहिजे असली ना, तर ती सेवा करण्यासाठी लागणारं जे प्रेम आहे ते प्रेम मी देतो. प्रेम कुठेही निर्माण होत नाही, कुणाकडे निर्माण होत नाही. प्रेम कोण देतो? परमात्मा. प्रेम देवाचे हे देणे, देहबुद्धी जाय जेणे, न धरावी मने शुद्धी देश काळाची. भगवान डाव्या हातेमध्ये म्हण, ददा मी बुद्धियोग अंतन हे न मामो प्रयांते. मी त्याला बुद्धियोग देतो, त्याला ज्ञानयोग देतो, त्याला प्रेम देतो भक्ती करण्यासाठी. आणि दिलेलं प्रेम तेही टिकवतो. त्याला प्रेम देणं आणि ते प्रेम शेवटपर्यंत टिकवणं त्याला क्षम म्हणतात. म्हणजे खरा योगक्षम आहे ना, व्यावहारिक योगक्षम तर सगळ्याचाच चालवतो, पशु पक्ष्यांचा देखील. मग माणसाचा चालेल ना, किडा मुंगीचा सुद्धा. त्यांना खाणं पिणं कोण देते? किडा मुंगी, जीव जंतू, पशु पक्षी, ज्याचं खाद्य त्याला देतात की नाही? हे देणारा कोण आहे? परमात्माचं देणार आहे. दुसरं, पाषाणाच्या पोटी बैसला दरदूर आणि तयामुखी चारा कोण घाले. पाषाणामध्ये
आत कोट असतं असतं नारळाच्या कोट्यासारखं, आणि त्याच्यामध्ये बेडूक असतो जिवंत. त्याला अन्न पाणी कोण देतं आहे? परमात्माच देतो नाही सगळे. आणि म्हणून का सेवा म्हणती तरी आड प्रेम सोये, म्हणून तया माझी असावी ज्याची चाड तरी तेची पुरवी कोड. का सेवा म्हणते तरी आड प्रेम सोये. प्रेम निर्माण मी त्याला देतोही आणि शेवटपर्यंत ते प्रेम टिकवतोही मी. ऐसा मनी जो जो धरिती भाव तो तो पुढा पुढा लागे तया देव आणि दिदल्याचा निर्वाह होतोही मीची करी. मग जिची इच्छा मनामध्ये धरेल ते ते पुढा पुढा हो लागे, त्याची ती इच्छा पूर्ण करू दे. आणि म्हणलो ना आता तू का म्हणे आम्ही जे जे एकदा झाल्यावर नका ना परत हे सगळं. आणि दिदल्याचा निर्वाह होतो ही मीची करी. आणि दिलेला आहे ना ते टिकवणंही हे मीच टिकवतो ते. हा योगक्षम आघवा तयाचा मजची पडिला पांडवा जयाची या सर्व भावा अश्रू मी. हा योग क्षेम आघवा, प्रेम देणं आणि प्रेम टिकवणं, खरा योगक्षम हा आहे महाराज. तयाचा मजची पडिला पांडवा, मलाच ते पडलेलं असतं त्याचं ते टिकवणं. कोणाचं? जयाची या सर्व भावा आश्रू, ज्याच्या सर्व भावाला कायेने वाचेने मनाला मीच आश्रय आहे, माझ्याशिवाय दुसरा कुठला आश्रयच नाही, अशांचा योगक्षम मी चालवतो. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात एपेन्ने देवता भक्ता यजंते श्रद्धेयान्विता तेपि मामेव कौंतेय यजंते विधिपूर्वकम. असा प्रश्न निर्माण झाला. मग या बाकीच्या देवतामध्ये बी तूच आहेस ना, बाकीच्या देवतांमध्ये तूच आहेस. मग त्यांची सेवा केलेली, त्यांची पूजा केलेली, त्यांनाही मोक्ष मिळाला पाहिजे, त्यांनाही प्रेम द्यायला पाहिजे. भगवान म्हणतात ते करतात, त्याच्यामध्ये मीच आहे. पण ते जे यजन पूजन आहे ना ते अविधीपूर्वक आहे. ह्या पुढील श्लोकामध्ये आपण त्याचा विचार उदय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.